ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष। आजच्या दिवसाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं, मराठा समाजाचं लक्ष होतं, कारण सुप्रीम कोर्टात काहीतरी घडामोडी घडतील, राज्य सरकार काहीतरी भूमिका मांडेल, काहीतरी पुढे जाईल, मराठा आरक्षणाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाईल अशी अपेक्षा होती। पण झालं काहीतरी वेगळंच। सकाळी पहिल्यांदा बातमी आली सरकारी वकील उपस्थित नाहीत, नंतर अशोक चव्हाण म्हणाले त्यांची गैरहजेरी महत्त्वाची नाही कारण आपल्याला वरिष्ठ पीठाकडे जायचंय। मग माहिती आली की 4 आठवड्यांची मुदत दिलेली आहे। काय प्रकार चाललाय हा? आणि जर का हे सगळं सुरू होणार असेल तर आताचे रखडलेले प्रवेश, भरती प्रक्रिया यांचं काय होणार, हाच विषय आपण घेतलेला आहे। कारण विरोधक आणि मराठा संघटना म्हणतात ही सरकारची ढिलाई आहे। आणि हा प्रश्न विचारायचं कारण मराठा आरक्षण हा तर मुद्दा आहेच, पण मराठा आरक्षण जर का रिझॉल्व्ह त्याबद्दल काही झाला नाही, काही मुद्दा पर्याय त्याच्यामुळे उपस्थित झाला नाही, तर महाराष्ट्रामध्ये एक विचित्र पेच तयार होतोय भरती प्रक्रियेचा आणि शैक्षणिक वर्षांच्या आरंभाचा, प्रवेश प्रक्रियेचा सुद्धा। यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असतील, माझ्यासोबत या क्षणी उपलब्ध आहेत आणि समोर आहे ते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते। मी त्यांच्यापासून सुरुवात करतो, थोड्या वेळाने एक एक गेस्ट आपल्या चर्चेमध्ये सामील होतील। मी जातो उमेश पाटलांकडे। उमेश पाटीलजी, मगाशी विनायक मेटेंची आम्ही याबद्दलच लाईव्ह चर्चा त्यांच्याशी सुरू होती। त्यांचं म्हणणं होतं राज्य सरकार उदासीन आहे, हेच त्यांना करायचंय, ही तारीख पे तारीख पडणं हीच अपेक्षा आहे राज्य सरकारला। प्रसन्न, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती। ही गोष्ट वस्तुस्थिती आज आपण सगळे तुम्ही मांडलेलीच आहे। आणि याच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की मागच्या वेळेला जी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुनावणी चालू असताना वरच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवत असताना चालू असलेल्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली गेली। हा अपवादात्मक विषय या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे इतर अनेक विषय सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत त्याच्या बाबतीमध्ये हे घडलं, हे अनपेक्षित होतं। आता हा जो विषय की ज्या कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन वरच्या खंडपीठाकडे पाठवलं, त्याच कोर्टापुढं हे प्रकरण चालवण्यामध्ये काहीच स्वारस्य नाहीये। अच्छा, आणि ज्यांचं मतच अगोदर असं झालेलं आहे किंवा त्यांच्या डोक्यामध्ये अगोदरच असं आहे, जर तसं नसतं त्यांच्यामध्ये तर त्यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती न देता हे प्रकरण वरच्या पीठाकडे सोपवलं असतं, जसं की इतर आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे, जसं की इतर राज्यांच्या बाबतीत केलेलं आहे। तसं न केल्यामुळं हा खरा प्रश्न निर्माण झाला। राहिला प्रश्न आता सरकारचं या बाबतीमध्ये असं कसं होऊ शकतं? सरकार गंभीर असू शकते, एवढा मोठा हा विषय आहे, इतका गंभीर आहे आणि याच्या बाबतीमध्ये हा इतका संवेदनशील विषय आहे आणि याच्या बाबतीमध्ये सरकार गंभीर नाही असं होऊ शकतं का? एवढंच त्यांना गांभीर्य विनायकराव मेटे आता ज्या पक्षाच्या समर्थनामध्ये आमदार झालेले आहे किंवा मगाशी चंद्रकांत दादा पाटील यांचीही मुलाखत मी ऐकत होतो, हे बाकीचे सल्ले जे आहेत ना हे फुकटचे देण्यापेक्षा त्यांच्याकडे केंद्र सरकारमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत आहे आणि या बहुमताचा उपयोग करून थेटपणे जसं 370चा कलम रद्द करण्याचा विषय यांनी अजेंड्यावर घेतला तसा महाराष्ट्रातला मराठ्यांच्या आपण विचारूयात, दरेकरांना विचारूयात। उमेश पाटीलजी, तुमचा पिन पॉइंटेड प्रश्न मी जसाच्या तसा विचारतो प्रवीण दरेकरांना। दरेकरजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा, पोचतोय। दरेकरजी, उमेश पाटील राष्ट्रवादीचे विचारतायत, एवढाच जर का राज्य शासनावरती भाजपला विरोधकांना टीका करायची असेल तर जी निष्ठा आणि जे प्रयत्न 370 साठी भाजप सरकार लावतं ते संसदेमध्ये विशेष घटनात्मक बदल करण्यासाठी, हा कायदा पारित करण्यासाठी, मराठा आरक्षणासाठी भाजप का नाही करत केंद्रामध्ये? मला वाटतं या विषयाकडे बघत असताना आम्ही जे काही सुचवतो म्हणून ते टीका म्हणून न घेता ते आम्ही सुचवतोय त्या सूचना ग्राह्य धरा आणि हा विषय निकाली काढण्याचा प्रयत्न करा। आता ते बोलतायत त्यांना माहित नाही की अशा प्रकारे संसदेने निर्णय घेतल्यानंतर सुद्धा दिलेल्या आरक्षणासंदर्भात त्या ठिकाणी घटनापीठाकडे विषय प्रलंबित आहे। त्याच्यामुळे घटनापीठा त्या ठिकाणी संसदेने नियम केल्यानंतर घटनापीठाकडे नाही जात असं होत नाही। आजही तो विषय त्या ठिकाणी घटनापीठाकडे आहे, त्याच्यामुळे त्याच्याने विषय सुटतो हे पहिल्या डोक्यात काढावं। आणि आपल्याला त्या ठिकाणी जे जमत नाही गोष्टी ते जर कोण त्या ठिकाणी सांगत असेल तर ते टीका टिप्पणीपेक्षा ते चांगलं पॉझिटिव्ह घेऊन कसा मार्ग काढता येईल हा प्रयत्न आवश्यक त्या ठिकाणी आहे। आज तुमचा वकीलच त्या ठिकाणी प्रेझेंट राहत नाही म्हणजे या बाबतीत किती गंभीर आपण त्या ठिकाणी आहात। आणि तुम्ही आदल्या दिवशी सांगता की उद्या आम्ही त्या ठिकाणी हिअरिंगच घेणार नाही, मग कशासाठी आपण त्या ठिकाणी रिव्हिजन पिटिशन केलं? म्हणजे जनता काय दुधखुळी आहे का? आणि उठलं की केंद्रावर ठोकायचं, उठलं की केंद्राने काय केलं? आपल्या वस्तुस्थितीपासून केंद्राकडे बोट दाखवून तुम्हाला पळता येणार नाही।
बरं, मी हा विचारतो सचिन सावंतांना. सचिनजी, तुमच्याकडेच येतोय मी. विरोधकांकडे बोट दाखवण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं की आज सरकारी वकील उपस्थित का नव्हते, हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. दरेकरांनी हाच विचारलाय मुद्दा. मला खरं भारतीय जनता पक्षाचं आश्चर्य वाटतं की एकंदरच विरोधाला विरोध करण्याकरता किती खालच्या पातळीवरती ते उतरू शकतात आणि सातत्यानं अशा सगळ्या संवेदनशील विषयाचं देखील राजकारण करण्याकरता मागे पुढे पाहत नाहीत, हे यातनं सातत्यानं दिसून आलेलं आहे. तुम्ही आता म्हणाला की आज वकील उपस्थित नव्हते. मला एक म्हणायचंय की वकील उपस्थित नव्हते हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. राज्य सरकारचे वकील त्या ठिकाणी तांत्रिक दृष्टिकोनातून ते जाऊ शकले नाही. आज लक्षात घेतलं पाहिजे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सुनावण्या होत आहेत. एकंदर कुठल्याही बेंचमध्ये आणि महत्वाच्या बेंचमध्ये ज्या वेळेला सुनावण्या होते त्यावेळेला ती ओपन असते. जवळपास 100 ते 150 लोक त्याच्यामध्ये आधीच येऊन बसतात आणि अनेकदा अशा तांत्रिक अडचणी तयार होत आहेत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये या स्पेशली तयार होत आहेत. लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यावेळेला जेव्हा ते कनेक्ट झाल्यानंतर त्याच्यावरती हिअरिंग झाली ना, मुकुल रोहतगी स्वतः बोलले त्याच्यावरती. त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं 4 आठवड्याची मुदत देखील दिलेली आहे. त्यामध्ये मला असं वाटतं की हे जाणीवपूर्वक सातत्यानं लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा. आज 7 ते 8 मॅटर दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे पास ओव्हर होत आहेत. बरं, त्यामुळे हे पास ओव्हर होण्याचं काय केवळ मराठा आरक्षणाचं झालं असं नाहीये, इतरही झालेले आहेत. राज्य सरकारचे वकील त्या ठिकाणी उपस्थित होते. ते स्वतः कम्प्युटर मधनं तिथनं प्रयत्न करत होते. दुसऱ्या नंबरला त्या ठिकाणी केस होती त्यावेळेला कोर्टाचा काढा पाहिजे तर जाऊन तिथलं मिनिट्स. बोला दरेकर, काय म्हणताय मुद्दा? प्रसन्ना दुसऱ्या क्रमांकाला ज्यावेळेला पुकारलं गेलं त्यावेळेला ज्या वेळेला दुसऱ्या नंबरवर त्या ठिकाणी यांचं क्रमांकावर पिटिशन होतं, चर्चेला बोलावलं, कॉल केलं, तेव्हा यांचा वकील तिथे नव्हता आणि मग त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी कोर्टाने नंतर बोलावून घेतलं. कोर्टातनं माहिती घ्या. काही आपलं फेकमफेक करायची तुम्हाला माहिती नाहीये, जाऊन कोर्टातनं माहिती घ्या. प्रसन्न, मी तुम्हाला पाहिजे तर त्या ठिकाणचं मिनिट सगळे सर्वज्ञ. आपण दरेकरांचा आक्षेप ऐकून घेऊयात, त्यानंतर मी सचिनजी येतो तुमच्याकडे. दरेकरांचा आक्षेप फक्त ऐकून घेऊयात आपण. हा बोला दरेकरजी, पूर्ण करा. 2 नंबर मॅटर सिरियल क्रमांक 2 ला होतं. 2 ला मॅटर आल्यानंतर ज्या वेळेला पुकारलं गेलं त्यावेळेला कोर्टामध्ये यांचा वकील हजर नव्हता. मी एबीपी सारख्या तुमच्या एका महत्वाच्या चॅनलवरनं सांगतोय आणि या संदर्भातला पुरावा मी कोर्टातला आपल्याला देऊ शकतो. सचिन सावंतनी उत्तर द्यावं. क्रमांक 2 ला त्या ठिकाणी असताना पुकारल्यावर तिथे वकील उपस्थित होता का? नंतर मग ते मागे ठेवलं आणि कोर्टाचा मोठेपणा की महत्वाचा विषय समजून पुन्हा नंतर त्या ठिकाणी पुकारला आणि तेव्हा त्यांचे वकील आले. बरं, चला सचिन सावंत आता बोला. सचिनजी, पहिले मला सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी विरोधी पक्षनेते पद आहे त्यांच्याकडे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ते जे काय म्हणतात त्याला तांत्रिक आधार किती असला पाहिजे, किती योग्य असलं पाहिजे, लोकांचे त्याच्याबद्दल दिशाभूल होता कामा नये आणि आरोप हे प्रत्येक परफेक्ट असले पाहिजेत याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही लक्षात घ्या, तिथे कोर्टामध्ये उपस्थित नव्हताचा अर्थ काय? तिथे व्हर्च्युअल हिअरिंग चालू आहे. सगळे कम्प्युटरवरनं त्या ठिकाणी कनेक्ट होतात. जजेस काय कोर्ट चालू नाहीये तिकडे. आणि जर तांत्रिक अडचणीमध्ये तुम्ही कनेक्ट होत नाही, मी आता कनेक्ट व्हायला मला 5 मिनिटं लागली ना, वेळ लागली, अशा तऱ्हेच्या अडचणी तिथे येत आहेत. आणि असे मॅटर दररोज 7 ते 8 होत आहेत त्या प्रत्येक सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगमध्ये. ऐका आता प्रवीण दरेकर तुमचं ऐकलं ना? ऐका. अशोक चव्हाण काल बोलले की उपस्थित राहणार नाही, त्याचं काय? ऐका ना रे, ऐका ना. आता काय मला काही कळत नाही दरेकरजी. तुम्ही पदाचा सन्मान ठेवा. सचिनजी, त्यांच्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या. सचिनजी, हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडला होता. आज अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया आली की आपले वकील हजर राहणं न राहणं हा फार महत्वाचा मुद्दा नाहीये, मुद्दा मुळातच आपल्याला वरिष्ठ पीठाकडे जायचंय. मग एक अर्थ असा निघतो की आजची ती तांत्रिक असो किंवा कोणती बाजू असो, वकिलांनी गैरहजर राहणं हे माहित होतं का आपल्याला? मराठा उपसमितीला माहित होतं का की आज गैरहजर राहणार आहेत? नाही. ऐका. पहिली गोष्ट प्रसन्ना, हे जाणीवपूर्वक अशा तऱ्हेचे आरोप केले जात आहेत. वस्तुस्था हीच आहे की या पद्धतीने सांगितलं ना गैरहजर राहणार आहेत म्हणून. ऐका. अरे बाबा ऐका ना बाबा, ऐका दरेकरजी, ऐका. समजा पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं ना, नाही होते त्यावेळेला, ज्यावेळेला पुकारणे झाले त्यावेळेला तांत्रिक दृष्ट्या ते कनेक्ट होऊ शकले नाही. याचा अर्थ व्हर्च्युअल हिअरिंग मध्ये ते कनेक्ट न होणं याचा अर्थ तिथे नाही आहे. तिथं ही वस्तुस्थिती आहे. परंतु प्रश्न असा आहे की तांत्रिक दृष्टिकोनातून अशा तऱ्हेने कनेक्ट न होण्याचे प्रकार होत आहेत.
हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या बेंचकडे आपल्याला हिअरिंगच करायची नाही, तुम्ही समजून घ्या विषय काय झालेला आहे प्रसन्न, आणि तो 2 सेकंदामध्ये मी तुम्हाला मांडतो. प्रश्न असा आहे की या बेंचकडे रजिस्ट्रीने जे पाठवलं ते चुकीच्या पद्धतीने पाठवलेलं आहे. त्याचंही आश्चर्य आहे. याचं कारण असं की ज्या वेळेला 9 सप्टेंबरला हा निकाल लागल्यानंतर 20 सप्टेंबरला राज्य शासनासारख्यातर्फे अधिकृतपणे अर्ज केला गेला. नंतर 7 ऑक्टोबरला मेन्शन केलं गेलं होतं चीफ जस्टिसकडे की हे लार्जर बेंचकडे गेलं पाहिजे, लार्जर बेंच तुम्ही कॉन्स्टिट्यूट करा. त्यावेळेला चीफ जस्टिसने सांगितलं की 7 ऑक्टोबरलाच तुम्ही त्या ठिकाणी पत्र द्या. पत्र 7 ऑक्टोबरला दिलं गेलं. 10 ऑक्टोबरला बाकायदा रजिस्ट्रीकडनं सुप्रीम कोर्टाच्या हे राज्य सरकारला कळवण्यात आलं वकिलांना की या संदर्भामध्ये ड्यू कोर्समध्ये ही सुनावणी लागेल, कारण ती लार्जर बेंचकडे न्यायची आहे. लक्षात घ्या, त्यांचा ईमेल आहे अधिकृतपणे. आज पत्रकार परिषदेमध्ये अशोक चव्हाणजी ते जाहीर करतील. माझ्याकडे तो ऑलरेडी आहे. प्रश्न असा आहे की हे लार्जर बेंचकडे जाण्याचा असताना 3 बेंचच्या त्याच जजेसकडे कसं लागलं याचं आश्चर्य आम्हाला आहे. त्यानंतर 15-16 तारखेपासून सुट्टी लागली होती. 21 तारखेला म्हणजे 27 तारखेला केस होणार आहे. 21 तारखेला राज्य सरकारनं अर्ज केला आहे की हे डिलीट करा, हे मॅटर आम्हाला लार्जर बेंचकडे न्यायचंय. तरी तो डिलीट झालेला नाही, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच त्या ठिकाणी जो पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी निर्धारित होता की या बेंचकडे आपल्याला सुनावणी करायची नाही. आता आक्षेप कशाला घेत आहेत की तांत्रिक दृष्टिकोनातून ते कनेक्ट झाले नाहीत. पण प्रश्न असा आहे की मुकुल रोहतगी जेव्हा कनेक्ट झाले त्यावेळेला त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्हाला तुमच्याकडे सुनावणी नको आहे, म्हणूनच 1 महिन्याची मुदत मिळालेली आहे. जर 1 महिन्याची मुदत मिळालेली आहे आणि आपण चीफ जस्टिसकडे जी अगोदरची आपली जी पेंडिंग रिक्वेस्ट ती पुन्हा करणार आहोत, ते ह्यांना त्रास काय आहे? ठीक आहे. मला याच्यामध्ये सचिनजी तुमची एक बाजू जरा लॉजिकल वाटते की आज रोहतगी उपस्थित नसणं हा टेक्निकल पार्ट होता, झूम मीटिंग मधला टेक्निकल पार्ट होता. नंतर ते चर्चेमध्ये आले. जसं तुम्ही उदाहरण बरोबर दिलं, माझा विशेषमध्ये तुम्ही 5 मिनिटं उशीर आलात कारण कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम होता. पण एक गोष्ट जी सरकारने रिव्हील केली नाही, जी आम्हाला तुमच्याकडनं आता कळते की या मधल्या आठवड्यांमध्ये असे प्रयत्न होत होते, तुम्हाला लक्षात येत होतं की अरे हे पुन्हा त्याच पीठाकडे आपलं जाते आणि तुम्ही पुन्हा अर्ज करत होता की आम्हाला सिनियर पीठाकडे जायचंय. मग या घडामोडी आपल्या मराठा आंदोलकांना माहित होत्या का? मी हा प्रश्न विनोद पाटलांना विचारणार आहे. विनोद पाटील सुद्धा दिल्लीला रिप्रेझेंटेटर, त्यांची पण पार्टी आहे यामध्ये. मी त्यांच्याकडे जाईन. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये आज विषय सुरू आहे मराठा आरक्षणाविषयीच्या तारीख पे तारीख चाललेल्या प्रकरणाचा, ज्याच्यामध्ये काही बाबतीत सरकार हतबल आहे का, शेवटी सुप्रीम कोर्टाकडे विषय आहे आणि त्यांचा आदर तर आपल्याला ठेवावाच लागतो. मी आता जातो विनोद पाटलांकडे, जे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये एक पार्टी आहेत, पक्षकार आहेत आणि दोन्ही सरकारच्या काळात त्यांनी यामधल्या न्यायालयीन लढाईत भाग घेतलेला. मी विनोद पाटलांकडे जातो. विनोद पाटीलजी, आजच्या या घडामोडींकडे पाहता सगळ्या मराठा संघटना तुमच्यासारखे याचिकाकर्ते या विषयाकडे कसं पाहतायत? आज नेमकं न्यायालयामध्ये काय घडलं आपण सर्वांनी जर लक्षात घेतलं, मागच्या काळामध्ये ज्यावेळेस 5 न्यायमूर्तींचं बेंच गठीत करा अशी मागणी मी केली होती, राज्य सरकारने केली होती. आज ते दोन्ही ऍप्लिकेशन माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये लागले आणि आज ऍप्लिकेशन लागल्यानंतर काल अशोक चव्हाण साहेबांनी जाहीर केलं की मराठा आरक्षणाची सुनावणी आम्हाला 5 न्यायमूर्तींकडे घ्यायची. माझ्या अगोदरचे काही सन्माननीय नेते मंडळींनी वेगवेगळे मतं या ठिकाणी मांडले, परंतु फॅक्ट याच्यामध्ये असा आहे की काल अशोक चव्हाण साहेबांनी जी काही घोषणा केली की हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेलं पाहिजे, ही मागणी 10 दिवस अगोदर होऊ शकत होती. तशा प्रकारची मागणी झालेली नाहीये. माननीय चीफ जस्टिस महोदयांच्या समोर काय मागणी झाली की 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ गठीत करा. मग ज्यावेळेस माननीय चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं की आता ओरल मेन्शनिंग आम्ही बंद केलेलं आहे कोविडमुळे, त्यावेळेस आम्ही व राज्य सरकारने लेखी अर्ज केला की प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे पाठवा. परंतु 16 तारखेच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस यादी प्रसिद्ध झाली, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने तसा कुठलाही अर्ज केला नाही की 3 न्यायमूर्तींच्या ऐवजी 5 न्यायमूर्तींकडे लावा. आम्ही सातत्याने 2-3 वेळेस विचारणा देखील केली की याच्यामध्ये 5 न्यायमूर्तींकडे गेलं पाहिजे, परंतु आमच्यापेक्षा अधिक श्रेय हा राज्य सरकारला न्यायालयामध्ये असतो. तसा अर्ज त्या ठिकाणी केला नाही. काल पॉलिटिकल घोषणा झाली, परंतु न्यायालयामध्ये तसं घडलं नाही. आज सकाळी सुनावणी सुरू झाली. सुनावणी सुरू झाल्यानंतर विरोधातले जे वकील आहेत शंकर नारायण यांनी सांगितलं की यांनी व राज्य सरकारने 5 न्यायमूर्तींकडे हे प्रकरण पाठवण्यासाठी अर्ज केलेला आहे, यांना आपल्यासमोर प्रकरण चालवायचं नाही. त्यावर न्यायमूर्तींनी असं भाष्य केलं, मग ही पिटिशन आम्ही डिसमिस करावी का? त्यावर माझ्या वतीने उपस्थित असलेले ॲडव्होकेट संदीप देशमुख यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिलं की
न्यायालय आम्ही 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचीच मागणी केलेली होती. हो. परंतु तुमच्याकडे मॅटर कसं काय लागलं आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, परंतु ऑलरेडी तुम्ही मॅटर रेफर केलं ते 5 न्यायमूर्तींकडे लागलं पाहिजे. हो. याच्यामध्ये ज्यावेळेस कपिल सिब्बल साहेब मध्ये बोलायला उभे राहिले त्यावेळेस कपिल सिब्बल साहेबाला त्यांनी सांगितलं की तुम्ही रिस्पॉन्डेंट नाहीत आणि आम्ही इंटरव्हिनरला आज ऐकणार नाहीत, त्यामुळे तुमचं बोलण्याचा संबंध येत नाही, तुम्ही शांत बसा. मग त्यावेळेस सरकारी वकील कुठे असं विचारलं असता त्यावेळेस सरकारी वकील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. मग ते तांत्रिक कारणामुळे नव्हते का हेतुपुरस्कार नव्हते ते सरकारला माहिती. बरं. परंतु एक गोष्ट ज्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही, त्या ठिकाणी विंडोमध्ये कोर्टाच्या खिडकीमध्ये डिस्प्लेवर सरकारी वकील चिटणीस साहेब हे दिसत होते, परंतु ते एक शब्द देखील त्या ठिकाणी बोलले नाही. बरं. चिटणीस एक शब्द देखील बोललेले नाही, जे सरकारचे मुख्य सरकारी वकील दिल्लीमध्ये आहे. मग यावर माझ्या वतीनेच माननीय न्यायालयाला विनंती करण्यात आली की राज्य सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय कृपया आपण कुठलाही निर्णय घेऊ नका, मॅटर डिसमिस करू नका, बरं. हे मॅटर कीप बॅक करा. हे मॅटर कीप बॅक झाल्यानंतर ज्यावेळेस 28वा नंबर लागला मग त्यावेळेस रोदगी साहेब आले आणि रोदगी साहेबांनी सांगितलं की 5 न्यायमूर्तींकडे आम्हाला जायचंय. न्यायालयाने 4 आठवड्याची मुदत दिलेली नाही. रोदगी साहेबांनी सांगितलं की आम्हाला, मग न्यायालयाने विचारलं मग पुढची सुनावणी कधी घ्यायची. मग त्यावेळेस रोदगी साहेबांनी सांगितलं की आम्हाला किमान 4 आठवड्याचा वेळ देण्यात यावा. हो. या 4 आठवड्याच्या वेळेमध्ये आम्ही 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाऊ आणि मागणी करू. याच्यामध्ये सारांश असा आहे की राज्य सरकारचं जर म्हणणं होतं तर हा अर्ज 10 दिवस अगोदर करता येऊ शकत होता. हा अर्ज जर 10 दिवस अगोदर झाला असता तर आजची सुनावणी लागली नसती. बरं. आम्हाला देखील कल्पना आहे की ज्या न्यायालयाने स्थगिती दिली त्यांच्या समोर जाण्यामध्ये काही सेन्स नाही, हो. यांच्याकडे जाण्यामध्ये काही अर्थ नाही. हो. परंतु एक एक विद्यार्थ्यांचे ऍडमिशनचे दिवस निघत चालले, हो. मेडिकलचे ऍडमिशन आलेले आहे, पीजीचे विद्यार्थी मला थांबलेले विनोद आहेत, पाटीलजी मला MPSC बेसिक मुद्दा विद्यार्थी कळला. थांबलेले आहेत. वेळेची मर्यादा लक्षात घेत मी पटकन यावर सचिन सावंत यांची प्रतिक्रिया घेतो, कारण तुम्ही जे सांगताय त्याच्या बरोबर उलट त्यांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतंय सरकारला की कसं काय याच बेंच समोर पुन्हा एकदा सुनावणी लागली. हा मुद्दा त्यांनी ब्रेक पूर्वी मांडला होता. सचिनजी बोला या विषयावरती. नाही, विनोद पाटीलजी कदाचित त्यांना माहिती नसेल म्हणूनच असं म्हणत असतील असं मी गृहीत धरतो, कारण ते जे बोलतायत त्याच्यामध्ये गोष्ट थोडीशी त्याच्या विरोधातली आहे. याचं कारण आहे की हा अर्ज पहिली गोष्ट 7 ऑक्टोबरला राज्य सरकारतर्फे चीफ जस्टिसने सांगितल्यानंतर रात्रीच करण्यात आला होता, संध्याकाळीच करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये अप्रोप्रिएट बेंचची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना हे कदाचित माहिती नसेल की त्यावरती त्याचं उत्तर 10 ऑक्टोबरला राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीकडनं आलेलं आहे. बरं. आणि त्यांनी असं म्हटलं की ही जी सुनावणीची तुम्ही अर्जन्सी करत आहात त्याबद्दल आम्हाला तो ड्यू कोर्समध्ये लागेल, कारण ती लार्जर बेंचचा विषय आहे, हे सर्वोच्च न्यायालयाचं सर्व जे रजिस्ट्री ते म्हणतंय. बरं. आणि असं असताना अचानकपणे 13-14 तारखेला ही जी 27 तारखेची हिअरिंग 3 बेंचकडेच देण्यात आली. बरं. ही फेरविचार याचिका नाही आहे, लक्षात घेतलं पाहिजे. या बेंचनं ही याचिका घटनापीठाकडे सोपूर्द केलेली आहे इंटरिम ऑर्डर देऊन, त्यामुळे स्वतःकडे ठेवलेली नाहीये आणि आपण फेरविचार याचिका केलेली नाहीये. ह्या अर्जावरती त्या संदर्भामध्ये तो व्हॅकेट करावा या संदर्भातली ती आपली याचिका होती. तर त्या संदर्भात 21 तारखेला पुन्हा पत्र दिलं गेलं की हे डिलीट करा म्हणून मॅटर, हे दिलं गेलेलं आहे राज्य सरकारतर्फे. ते कदाचित विनोद पाटलांना माहिती नसेल, परंतु ते डिलीट करण्याची आपलं जे काही पत्र आहे त्याच्याबद्दल देखील रजिस्ट्रीने विचार न करता ते 27 तारखेची हिअरिंग तशीच ठेवली. याचं आश्चर्य आम्हाला वाटतंय. प्रश्न असा आहे की ते मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची मागणी ही 7 ऑक्टोबरला ऑलरेडी केली. त्याचं पत्र देखील माझ्याकडे आहे, मी कदाचित आता तुम्हाला दाखवू देखील शकतो. बरं ठीक आहे. आता एका मुद्द्यावरती साधारण एकतर एकमत आहे आणि ते मनासारखं होताना दिसतंय, ते म्हणजे वरिष्ठ पीठाकडे जाण्याबाबतीत दोन्ही पक्षांचं म्हणजे सरकारी पक्षाचं विरोधी पक्षाचं याचिकाकर्त्यांचं एकमत आहे, त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. आता या मधल्या पिरियडचं काय होणार? 4 आठवड्यानंतर वेगळी डेट मिळणार आहे का? ती वरिष्ठ पीठाची आपल्याला असणार आहे का? याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी आम्ही हाच विषय ट्विटरवरती विचारला, लोकांना, जनसामान्यांना विचारलं की तुम्ही सुद्धा भाग घ्या. आपला मुद्दा तुमच्या समोर आहे की ही शासनाची हलगर्जी आहे का? मराठा आरक्षणाबाबतीत सरकारच्या ढिलाईमुळे तारीख पे तारीख होत आहे का असं आम्ही विचारलं. काय म्हणते जनता आपण पाहूयात. होय म्हणतायत 64.7% लोक आणि 35.3% लोक नाही म्हणतायत. हा आताचा कल आहे. कदाचित आपला कार्यक्रम संपेपर्यंत आणखी वेगळा कल हाती येऊ शकतो. ट्विटरवरती उपलब्ध आहे हा कौल, तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. एक छोटासा ब्रेक नंतर मी विनायक मेटेंकडे सुद्धा जाईन आणि मग थोडीशी चर्चा आपल्याला या दिशेला न्यायची आहे. मग आता पुढच्या काळामध्ये लढाईचं स्वरूप काय असावं, कारण इथले प्रत्येक पक्ष वेगळे असले तरी एकमत एका मुद्द्यावरती येते, म्हणजे मराठा आरक्षण. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. मी प्रत्येकाला किमान 1.5 ते 2 मिनिटं प्रत्येकाला देण्याचा प्रयत्न करेन. विनायक मेटे आता सहभागी झालेले, त्यांच्यापासून सुरुवात करू. विनायक मेटेची पुढची लढाई तुम्ही कशी पाहता? मगाशी चर्चा तुम्ही ऐकली की नाही मला माहित नाही. सरकारचं म्हणणं आहे आम्ही सुद्धा वरिष्ठ बेंचसाठीच प्रयत्न करत होतो, आज ही त्याच बेंचकडे कशी लागली आम्हाला माहित नाही. तुमचं म्हणणं काय? प्रसन्नजी, आजचा दिवसभराचा आणि मागच्या 8 दिवसाचा जर कालखंड आपण पाहिला तर याच्यामध्ये सरकारला अगोदर माहिती होतं की ही सुनावणी याच नागेश्वरराव साहेबांच्या बेंचकडे लागलेली आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं होतं. घटनापीठ स्थापन करून त्यांच्याकडे ही सुनावणी लागणं गरजेचं होतं. तसं त्यांनी केलं नाही. बरं, त्यांनी 7 तारखेला अर्ज हा केला सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या वतीनं. हा माझ्याकडे अर्ज आहे शासनाचा आणि त्याच्यामध्ये घटनापीठाच्या बद्दलचा अर्ज नाही. त्यांनी सांगितलं अप्रोप्रिएशन बेंच म्हणजे कोणत्याही योग्य ते बेंचकडे ही सुनावणी द्यावी असा तो अर्ज होता. घटनापीठाचा अर्ज नव्हता. घटनापीठाचा अर्ज शासनानं मागच्या 2 दिवसापूर्वी केलेला आहे. बरं, आणि त्यामुळं शासनाच्या गोंधळामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि ही वेळ आलेली आहे. आणि म्हणून आज सुद्धा सकाळी शासनाचे वकील नसणं हा त्या गोंधळाचाच एक भाग होता आणि त्याचा परिणाम झाला की आज आपल्याला बरं. आता हा पुन्हा ट्विस्ट आला. हा चर्चेला मगाशी चर्चा एका क्रमाला किमान सचिन सावंतांचं म्हणणं कदाचित पटलं जाऊ शकत होतं. आता पुन्हा ट्विस्ट आला. आता मेटे म्हणतात असं काही नव्हतं. बेंचच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलण्यात आलं नव्हतं. अप्रोप्रिएट बेंचकडे पाठवा असं म्हणण्यात आलं होतं. 5 सदस्यांच्या घटनापीठाकडे नाही. सचिन सावंत बोला. पहिली गोष्ट अशी की तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की जी 9 सप्टेंबरची ऑर्डर आहे त्याच्यामध्येच त्यांनी त्या अगोदरच्या बेंचनं हे उच्च म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या बेंचकडे ते वर्ग केलेलं आहे मॅटर. बरं, आता चीफ जस्टिसकडे मेन्शन करताना त्या ऑर्डरच्या अनुषंगानं जेव्हा करतं ती 5च्या बेंचला करतील किंवा 7च्या बेंचला करतील हे चीफ जस्टिसच्या स्वतःचा अधिकारामधला निर्णय आहे. आणि तो त्यासाठीच अप्रोप्रिएट बेंच म्हटलं जातं. ती लिगल भाषा आहे. बरं, पण सचिन सावंत आपण पुढे जाऊयात कारण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. आता ज्या प्रतिक्रिया मला इकडे व्हॉट्सअप आणि ट्विटरवरती येत आहेत त्या अशा आहेत की आता ठीक आहे तुमच्या एक कायदेशीर लढाई सुरू राहील. या क्षणी 4 आठवड्याचा एक्सटेन्शन म्हणजे सगळ्या भरती प्रक्रिया ऍडमिशन्सना सुद्धा स्थगिती किंवा एक्सटेन्शन याच्यावरती काही मार्ग निघतोय आपल्याकडे सचिन सावंतजी? नाही, पहिली गोष्ट अशी की आम्ही या संदर्भामध्ये सातत्यानं मुख्यमंत्री असतील, अशोक चव्हाणजी असतील, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकी या सगळ्यांच्या वरती झाल्या स्टेक होल्डरच्या. म्हणजे विनायक मेटे साहेब असतील, छत्रपती संभाजींबरोबर आलेल्या त्या ठिकाणी असेल, सगळ्यांच्या बरोबर झाल्या होत्या. आणि या संदर्भामध्ये एक सांगितलं गेलं होतं की ज्यांना या अनेक ऑर्डर अशा आहेत की शेवटच्या क्षणावरती त्याच्या भरतीची प्रक्रिया थांबलेली आहे. शेवटच्या क्षणी म्हणजे फक्त हेच द्यायचं आहे. तर त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जावं, आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ अशाच तऱ्हेची ते भूमिका त्या ठिकाणी होती. राज्य सरकार ही मदतीच्याच भूमिकेमध्ये असणार आहे याच्यात काही शंका नाही. बरं, मी उमेश पाटलांकडे जातो. उमेश पाटीलजी 2 प्रश्न घेऊन येतोय पण मर्यादित वेळ आहे त्याचं प्लीज तुम्ही फक्त भान ठेवावं. एक मुद्दा म्हणजे एक सारखा अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात फेसबुक अकाउंटवरती. मुळात याच्याबद्दलचा ठोस निर्णय यावा असं राज्य सरकारलाच वाटत नाहीये, किंबहुना कोणत्याच राज्य सरकारला वाटत नाहीये. कारण असा निर्णय येणं म्हणजे ओबीसींना अंगावरती घेणं म्हणजे त्यांच्याशी थेट लढा पुकारणं आणि ते नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाकडनं येणाऱ्या या तारीख पे तारीख हा अनायसे झालेली सोयच आहे राज्य सरकारची. याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, अशा अजिबात नाहीये. जसं ओबीसीचं आरक्षण महत्वाचं किंवा इतर समाजाचं आरक्षण हे महत्वाचं आहे तसंच मराठा आरक्षण देखील महत्वाचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये 32% जास्त समाज हा मराठा समाज आहे. 1% मराठा समाज प्रगत असला तरी बाकीचा समाज जो आहे तो मागास आहे आणि त्याला आरक्षणाची गरज आहे. याच्या बाबतीमध्ये सर्व पक्षांचं, सर्व राजकीय पक्षांचं आणि त्याचबरोबर ओबीसी संघटनांमधल्या नेत्यांचं सुद्धा एकमत आहे. दुमत कोणाचंच नाही आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही समाजानं मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं म्हटलेलं नाही. हे पहिल्यांदा आपण नोंदीत घेतलं पाहिजे. आणि मराठा समाजाने देखील इतर समाजावर अतिक्रमण करून आम्हाला आरक्षण द्या असंही कुठं म्हटलेलं नाही आहे. आपण चर्चा जी करतोय त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेला हा किचकटपणामध्ये आणि तांत्रिक गोष्टीमध्ये अडकून पडतं. आजच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन असतील किंवा नोकर भरती असेल याच्या बाबतीमध्ये स्टेट व केंद्र सरकार ऑर्डिनन्स काढू शकतं. प्रवीणजी दरेकर विरोधी पक्षनेते आहेत. जाईल अजून एक प्रकरण कोर्टामध्ये त्याला चॅलेंज होईल. मी याबद्दल छोटी कमेंट विनोद पाटलांची घेऊन मग मी प्रवीण दरेकरांकडे याच मुद्द्याबद्दल जाणार. कारण काही गोष्टी केंद्र जेवढं सांगितलं गेलं होतं की आता सगळं राज्य शासनाच्या पातळीला झालेलं आहे, आता केंद्राकडे त्याची काही गरजच नाही असं नाहीये. तिथे ओबीसी आयोग सुद्धा आणि कदाचित आयोगापर्यंत सुद्धा जाऊ शकतो हा विषय सगळा, गायकवाड आयोगापर्यंत जाऊ शकतो. विनोद पाटीलजी जो सारखा मुद्दा येतोय की केंद्र शासनाचं इंटरव्हेन्शन यामध्ये व्हावं संसदीय पातळीला, असा काही पर्याय तुम्हाला वाटतोय होऊ शकतो?
या घडीला? याच्यामध्ये प्रसन्नजी दोन गोष्टी आहेत. एक तर आम्हाला मिळालेलं जे आरक्षण आहे ते 2017च्या मागास आयोगाच्या रिपोर्टच्या आधारावर मिळालेलं आहे. हो. आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचं 2017च्या आयोगाच्या रिपोर्टवर मिळाल्यानंतर 18 मध्ये ते अधिकार राज्याच्या केंद्राने घेऊन टाकलेले. बरोबर. मग आमच्या सरकारला प्रश्न असा आहे की 17च्या आधारावर आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे, ते आज स्थगित आहे, तर त्याच्यावरची स्थगिती पहिले उठवण्यात यावी. जर आम्ही स्वतःहून केंद्र सरकारला पार्टी करण्याचा प्रयत्न केला आणि केंद्र सरकारने 2 ओळीचं जर ॲफिडेव्हिट दिलं की राज्य सरकारला अधिकार नाही, तर आमचं आरक्षण संपुष्टात येईल. त्यामुळे आम्ही स्वतःहून मागणी करण्याचा शहाणपणा नाही. आमच्या विरोधातले जे वकील आहेत ॲडव्होकेट तळेकर हे सातत्याने कोर्टामध्ये मागणी करताय की राज्याला अधिकार नाही, केंद्राला अधिकार आहे, त्यामुळे केंद्राला पार्टी करा. आम्ही पार्टी करण्याचा संबंध नाही. राहिला प्रश्न राज्य सरकारचा. सावंत साहेब एक मिनिट मला बोलू द्या ना. मी आपल्यामध्ये बोललो नाही सावंत साहेब, आपण माझं ऐका. कलम रद्द करू शकतं काश्मीरचं. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या करता तुम्ही जेवढा आता अरे मला पूर्ण नाही बोलून द्या. उमेश पाटीलजी, विनोद पाटलांचा पूर्ण तर होऊ द्या. अरे उमेश पाटील थांबा हो. विनोद पाटील बोला. काय चालले? विनोद पाटील तुम्ही बोला पूर्ण करा. आपण त्यांना थांबवलेलं आहे. बोला तुम्ही. मला बोला. हा बिलकुल. तर माझा प्रश्न असा आहे की राज्य सरकारला जर वाटतं की केंद्र सरकारची मदत घ्यावी, म्हणजे आम्ही आमच्या हातात आलेलं आरक्षण ज्याच्यावर न्यायालयाला स्थगिती आहे ते सोडून नवीन मागणी करायची, म्हणजे हे स्वतः पाण्यात टाकायचं. जर राज्य सरकारला वाटतं केंद्र सरकारची मदत घ्यायची तर राज्य सरकारने 2 ओळीचं पत्र पाठवायचं. मग आम्ही केंद्राच्या मागे लागू. राज्य सरकारने केंद्राला पार्टी करावं किंवा एखादा कॅबिनेटचा ठराव घेऊन केंद्राकडे पाठवावं हे आम्ही सातत्याने सांगतो. पण राज्य सरकार तसं करतच नाही. हातात आलेल्या आरक्षणावर स्थगिती असताना आम्ही नवीनची मागणी कशी करायची? आज 40 ते 50 हजार विद्यार्थी प्रलंबित आहेत जे वाट बघताय एमपीएससी पासून पोलीस भरतीपर्यंत. मग यांना वाऱ्यावर सोडायचं का? किती वर्ष आम्हाला लागतील? त्यामुळे केंद्राला अधिकार 100% आहे, परंतु केंद्राकडे मागणी आम्ही करण्याचा अर्थ नाही की राज्य सरकारने केंद्राकडे मागणी करावं. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला आरक्षण पाहिजे. ही मागणी लावून धरण्यासाठी विरोधी महाराष्ट्राला नाही करू शकत. राज्य शासनाने अपील करावं केंद्राकडे, जसं आता विनोद पाटील सुचवत आहेत. दरेकरजी नाही एक प्रसन्न नाही मी येतो. सचिनजी येतो तुमच्याकडे. दरेकरांचं ऐकून तुमच्याकडे येतो. सांगितलंय ते खरं आहे. या ठिकाणी आपण बघाल की सचिन सावंत मगाशी बोललो की विनोद पाटलांना काय माहीत आहे, तर मला वाटतं सचिन सावंतने माझ्यापेक्षा नक्कीच विनोद पाटलांचं योगदान या चळवळीमध्ये आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी अपडेट असतात. त्याच्यामुळे आपण सर्वज्ञानी आहोत नाही, कोणाला काही कळत नाही असं काही समजायचं कारण नाही. दुसरी जे विनायक मेटेंनी तारखांच्या बाबतीत सरकारचा कसा हेळसांडपणा आहे, आदल्या दिवशी कसं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जे अगोदर सांगू शकत होते, तीही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. आता माझं म्हणणं एवढंच आहे की त्या ठिकाणी यांच्या 2 वकिलांच्या 2 म्हणजे रोहटगींची स्टेटमेंट आली काय की त्या ठिकाणी 5 जणांच्या खंडपीठाकडे पाठवा. ऍट द सेम टाइम कपिल सिब्बल काय म्हणतायत की त्या ठिकाणी आमच्या त्या ऍप्लिकेशनवर काही मुद्द्यांवर आमचे त्या ठिकाणी आक्षेप आहेत. अरे म्हणजे एकाच ठिकाणी एका विषयासाठी आलेल्या दोन जर त्या ठिकाणी रोहटगींची स्टेटमेंट वेगळी असेल आणि सिब्बलची असेल तर यावरून काय समन्वय आहे? विनोद पाटलांनी आता एक सुचवलं की जर का केंद्राला इंटरव्हेन्शन करून घ्यायचं असेल तर राज्य शासनाने काय पत्र लिहावं केंद्राला. असं पत्र महाराष्ट्र शासन लिहितंय की नाही मला माहित नाही, पण विरोधी पक्ष म्हणून आता हा मुद्दा आपल्या दरेकर विरोधी पक्ष नेते म्हणून भाजपचे नेते म्हणून लावून धरतील का हा मुद्दा? हा मुद्दा आहे. नाही 100% मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिथे बोलावं लागेल तिथे 1 वेळा नाही 10 वेळा बोलू, आम्ही विषय लावून सचिन सावंत तुम्ही म्हणून आम्ही एवढं यांच्यावर अजून टीकेची ऐका एक ऐका प्रसन्न हॅलो बोला प्रसन्न बोला सचिनजी बोला. थोडेसे जाणीवपूर्वक आपली जबाबदारी झटकतात. ऐका पहिली गोष्ट अशी की राज्य सरकारनं ज्या वेळेला 9 सप्टेंबरच्या सुनावणीच्या अगोदर म्हणजे सुनावणी होण्याच्या वेळेला 2दा राज्य सरकारच्या वकिलांनी सॉलिसिटर जनरलला विनंती करण्यात आली होती की तुम्ही पार्टी बना. 28 राज्यांमधल्या आरक्षणाचा प्रश्न आहे आणि ईडब्ल्यूएसचा जो आरक्षण आहे जे केंद्र सरकारने दिले त्याच्यावरती या निर्णयाचा प्रभाव पडू शकतो. ही अधिकृत विनंती केली असताना केंद्र सरकार पार्टी झालं नाही. ज्या घटनापीठाकडे हा निर्णय जो गेला आहे तो 102 वेळा अमेंडमेंट करता गेलेला आहे. जी अमेंडमेंट आणलेली आहे केंद्र सरकारनं ज्याच्यामध्ये अँबिग्युटी आहे, त्याच्यावरती कुठल्याही तऱ्हेचा दुसऱ्या कोर्टामधला निकाल अद्याप आलेला नाही. मग ही स्पष्टता की या संदर्भामध्ये राज्याचा अधिकार आहे का केंद्राचा अधिकार आहे हे सांगण्याची भूमिका ही केंद्र सरकारची तिथे असणार आहे. केंद्र सरकार पार्टी झालं तर ही मुद्दा अत्यंत सुलभ होऊ शकेल.
प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये राज्यामधले जेवढे पक्ष आहेत त्यांची जर एकमतानं भूमिका असेल आणि भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने 102वी अमेंडमेंट आणली असेल तर या संदर्भामध्ये त्यांनी ती भूमिका बजावावी. केंद्र सरकारने त्याच्यामध्ये पार्टी बनावं, सांगावं सरळ सरळ की राज्य सरकारचा अधिकार आहे म्हणून. का नाही सांगत मोदी? आणि जर समजा त्या ठिकाणी त्या कायद्याच्या अमेंडमेंट मधला तो होत नसेल तर अमेंडमेंट अजून दुसरे आणता येईल ना. प्रसन्न याच्यासाठी हे घटनापीठाकडे जाण्याची अगदी गरज थोडक्यात नाही. दरेकर, या मुद्द्यावर अगदी थोडक्यात वेळ संपतोय म्हणून अगदी थोडक्यात दरेकरची तुमची कमेंट शेवटची. भूमिका घ्यावी. दरेकरची प्रसन्न, शेवटची अहो comment घ्या. घटनापीठाकडे प्रसन्न मूळ विषय समजून घ्या. घटनापीठाकडे कशासाठी विषय जाणार आहे? 50% वर आरक्षण देणं या विषयासंदर्भात आहे, मोदी सरकारने स्थगितीच्या केलेल्या संदर्भात नाहीये amendment वर घटनापीठाकडे. उगाच विषय आपला ट्विस्ट करायचा नाही. माझी आता तात्काळ विनंती ही राहणार आहे राज्य सरकारला, जे मूळ विषयापासून आपण लांब नका जाऊया. आता या वर्षाची ऍडमिशन जी आहे, या वर्षाची जी ऍडमिशन आहेत दुटप्पी ती भूमिका त्या सोडा. ठिकाणी तात्काळ तुम्हाला ऐका मराठा जरा. आरक्षण मिळवून सचिन, द्यायचं ऐका नाही. जरा. तुम्ही झारीतले शुक्राचार्य वेळेची मर्यादा आहे, पण माझी खरंच माझी अहो, प्रामाणिक शुक्र- सगळ्यांना विनंती आहे. हा विषय काही बाबतीत आता खूप टेक्निकल चांगले मुद्दे तुम्ही मांडले त्यामुळे हा विषय लक्षात येईल. पण पुन्हा एकदा आपण पक्षीय भूमिकेला गेलो की त्याच्या सगळ्याचा एक लोणचं तयार होतं आणि मग विषय काही आहे, मुद्दा बाहेर येत नोकर नाही. भरतीचा विषय, त्यावर तात्काळ उपाय काढा, टेम्पररी तरी. आता जो दरेकरांनी शेवटचा मुद्दा मांडला तो मात्र या क्षणीच्या सगळ्यात तातडीच्या गरजेचा मुद्दा आहे. तो म्हणजे रिझर्वेशन्स, नोकऱ्या आणि भरती प्रक्रिया, शैक्षणिक प्रवेश आणि नोकरीची भरती प्रक्रिया याबद्दलचं रिझर्वेशन ते देता येत नसेल तर मग इतर कुठला मार्ग असू शकतो का? यामध्ये केंद्राचं इंटरव्हेन्शन असू शकतो का? अन्यथा जसं मराठ्यांच्या इतिहासाच्या बाबतीत अगदी राष्ट्रीय पातळीला म्हटलं जातं की मराठ्यांनी मैदान गाजवलं, तलवारीने गर्दन कलम केले असतील, पण कलमामुळे ज्या गोष्टी कलम होतात त्याचे मात्र घाव कधी भरून निघाले नाहीत. मग मराठ्यांना मिळालेले इतिहासकार असतील, अगदी यदुनाथ सरकारांपासून ते आतापर्यंतचे सगळे आरक्षणाचे लढे असतील, दरवेळी आपली मैदानातली लढाई जेव्हा लिखाणाच्या लढाईत येते तेव्हा प्रॉब्लेम होतो. तो किमान या इथे भाऊबंदकीमध्ये होऊ नये. सगळे भाऊच आहेत इथे आपण सगळे उपस्थित असलेले, आपण एक दिलाने काम कराल अशी अपेक्षा आहे. अतिशय महत्वाच्या विषयावर आपण सगळ्यांनी वेळ दिला. दरम्यान आम्ही लोकांना विचारलं होतं त्यांना काय वाटतंय, जनतेला काय वाटतंय, सरकारच्या दिरंगाईमुळे हा सगळा उशीर होतोय का? बघूयात काय म्हणतोय आपला पोल. मराठा आरक्षणाबाबतीत सरकारच्या ढिलाईमुळे तारीख पे तारीख होते का? 64.5% लोक होय म्हणतायत, 35.5% लोक नाही म्हणतायत. लोकांची भावना आहे, याची कदर करावी. आणि हा मुद्दा फक्त एका विशिष्ट समाजाचा नाहीये. एक आरक्षण रखडल्यामुळे बाकीची प्रवेश प्रक्रिया स्थगित होते. त्या सगळ्याचा विचार साकल्याने व्हावा, भाऊबंदकी टाळावी, ह्याच दिशेने आपण प्रयत्न करूयात. सगळ्यांचा आभार, आपण सहभागी झाला यासाठी. या चर्चेमध्ये सहभागी सगळ्यांचे मी आभार विशेष व्यक्त करतो. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.